डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, हिंदू संघाचा विजय असो, महात्मा गांधींचा विजय असो. जोडायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम. सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. 7 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी आजचं जे आहे 24वे पुष्प आहे. या ठिकाणी आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की यशची या ठिकाणी धम्मदीक्षा झालेली आहे. तद्वतच या ठिकाणी कश्यप बंधूची सुद्धा धम्मदीक्षा झालेली आहे. जे कश्यप बंधू हे तीनही बंधू जे आहेत नदी कश्यप अर्थातच निरंजना नदीच्या त्या काठाशी कश्यप बंधू आणि गया कश्यप, ह्या गया कश्यप तद्वतच या ठिकाणी हे तीनही बंधू अग्नी पूजेला प्राधान्य देणारे होते. परंतु तदनंतर या ठिकाणी बुद्धाचे ते अनुयायी बनलेले आहेत. आणि कश्यपाची धम्मदीक्षा जी आहे ही तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त अशा पद्धतीने प्रभाव पडलेला होता. आज आपण या ठिकाणी घेणार आहोत सारिपुत्त
आणि मोगलयान यांची धम्मदीक्षा. तथागत भगवंत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध असा पुरुषही राहत होता. सुमारे 250 असे परिवाजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारिपुत्त आणि मोगलयान या नावाचे 2 तरुण असे ब्राह्मण शिष्य म्हणून राहत होते. संजयच्या या उपदेशाने सारिपुत्त आणि मोगलयान यांचे समाधान झालेले नाही आणि ते याहीपेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधामध्ये होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूपैकी स्थविर अश्वजित जे आहेत हे अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि हातामध्ये भिक्षापात्र घेऊन ते या ठिकाणी राजगृह नगरामध्ये भिक्षाटनासाठी भिक्षेसाठी आले आहेत. अश्वजिताची जी चाल आहे ती धीर गंभीर व्यक्तिमत्व पाहून सारिपुत्त या ठिकाणी चकित झाला आहे आणि वंदनीय अश्वजितास पाहिल्यानंतर सारिपुत्त या ठिकाणी स्वतःशीच म्हणाला, विचार करू लागला की खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान असा योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कुणाकडे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस, तुझा गुरु कोण, तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे, असं या ठिकाणी त्यांनी प्रश्न केले. परंतु मग सारिपुत्त मनाशी म्हणाला, या भिक्खूला हे विचारण्याची ही या ठिकाणी योग्य वेळ नाही आणि तो आता भिक्षेसाठी निघालेला आहे आणि आता मात्र या भिक्खूला विचारण्याची ही योग्य वेळ नाही असं या ठिकाणी म्हटल्यानंतर तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आणि याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपवल्यानंतर वंदनीय अश्वजित जे आहेत त्यांना मिळालेले अन्न घेऊन परत या ठिकाणी ते फिरले आहेत. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारिपुत्त सुद्धा गेला आणि त्याच्यासमोर जाऊन त्यांनी त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून ते त्यांच्याजवळ उभा राहिला. तदनंतर अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिवाजक सारिपुत्ताने त्यांना विचारले आहे, मित्रा आपली मुद्रा अतिशय शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे, आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे, आपला नेमका गुरु कोण आहे, आपण कोणता धम्म मानता, असे या ठिकाणी प्रश्न अश्वजितांना विचारले आहेत. तदनंतर या ठिकाणी अश्वजित म्हणाले, मित्रा शाक्य कुळातील जन्मलेला एक महान श्रमण आहे आणि त्याच्या नावाने मीही परिवर्जा धारण केलेली आहे आणि तोच माझा गुरु आहे आणि त्याचाच धम्माला मी या ठिकाणी अनुसरले आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपल्याला कोणता उपदेश दिला आहे, असा पुन्हा या ठिकाणी प्रश्न केला आणि मग या ठिकाणी अश्वजित म्हणतात, मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे आणि मी या ठिकाणी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानंच या ठिकाणी पत्करलेले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ नेमका काय आहे हे मी तुला या ठिकाणी थोडक्यात सांगेन. आणि नंतर परिवाजक सारिपुत्त स्थविर अश्वजितांना म्हणाला, ठीक आहे, आपल्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण विस्ताराने किंवा थोडक्यात सुद्धा सांगा, परंतु मला याचा अर्थ सांगा, मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे, शब्दाचे अवडंबर कशाला. आणि नंतर अश्वजिताने सारिपुत्ताला
भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला आणि सारिपुत्ताने संपूर्ण त्याचे समाधान झाले. सारिपुत्त आणि मोगलयान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत होते. त्यांनी एकमेकांना असं वचन दिलं होतं की ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे, असे या ठिकाणी दोघांचे परस्परामध्ये ठरलेले होतं. ठरल्याप्रमाणे मोगलयान जेथे होता तेथे सारिपुत्त गेला आणि सारिपुत्ताला पाहून मोगलयान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? होय मित्रा, मला सत्याचेच ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? नंतर सारिपुत्ताने त्याला अश्वजिता बरोबर झालेल्या भेटीचा संपूर्ण वृत्तांत सांगितला. आणि नंतर मोगलयान आणि सारिपुत्त म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू आणि भगवान तथागत आपले गुरु होतील. सारिपुत्ताने उतरला आणि म्हटला, मित्रा, हे 250 परिवाजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात आणि त्याचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू आणि मग त्यांना योग्य वाटत असेल तर त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारिपुत्त आणि मोगलयान हे ते परिवाजक जेथे होते त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. आणि तदनंतर ते उतरले, महाराज, आम्ही तर आपल्यामुळेच इथे राहत आहोत आणि आम्ही आपल्यालाच या ठिकाणी मानत आहोत. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग पत्करू, आम्ही सुद्धा त्याच मार्गाने जाऊ. नंतर सारिपुत्त आणि मोगलयान जेथे संजय होता त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत आणि तेच आमचे आता गुरु आहेत. संजय या ठिकाणी उतरला. तो म्हटला, छे छे मित्रांनो, जाऊ नका, आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. सारिपुत्त आणि मोगलयान यांनी जे आहे दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने सुद्धा पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी त्यांना उत्तरही दिले. नंतर 250 परिवाजकांना बरोबर घेऊन सारिपुत्त आणि मोगलयान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळूवनामध्ये गेले. सारिपुत्त आणि मोगलयान दुरूनच येत असताना तथागतांनी त्यांना पाहिले आणि त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा भिक्खूंनो, 2 सोबती येत आहेत. सारिपुत्त आणि मोगलयान याच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यत्व होतील. वेळूवनात पोहोचल्यावर तेथे भगवान बुद्ध होते आणि ते तेथे गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतांना म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर भगवंत म्हटले, एही भिक्कवे, भिक्खूंनो या. हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारिपुत्त, मोगलयान आणि ते 250 जटिल बुद्धाचे आता मात्र शिष्य बनलेले आहेत. राजा बिंबिसार जो आहे, या बिंबिसार राजाची सुद्धा या ठिकाणी धम्मदीक्षा झालेली आहे. ते सुद्धा बिंबिसार राजा जे आहेत राजगृह येथेच राहत होते. राजगृह ही मगध राजश्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलाचे दीक्षानंतर झाल्यानंतर हे ऐकून शहरातील प्रत्येक जण
भगवान बुद्धाची या ठिकाणी काय करू लागले, चर्चा करू लागले. आणि अशा प्रकारे बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. कळाल्यानंतर राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही काही साधी गोष्ट नाहीये. निश्चितच तो अहर्त आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी आणि जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला यात्रिक, लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ असा पुरुष आणि देव व मानव यांचा गुरुच असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आदी मध्य अंत्य जो आहे कल्याणकारी आहे आणि ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत असे सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध, पवित्र जीवनाचा तो प्रसार करीत असला पाहिजे आणि त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्यच आहे, असं या ठिकाणी बिंबिसार या ठिकाणी भगवंताची वेगवेगळ्या शब्दाने स्तुती करत आहे. आणि म्हणून राजा बिंबिसार मगधातील 10,000 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी बुद्ध होते तेथे गेले आहेत. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ ते बसले आणि मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ याच्यापैकी देखील काहींना तथागतास अगोदरच वंदन केले आणि त्यांच्याजवळ ते जाऊन बसले आहेत. काहींनी तथागतांना कुशल असं क्षेत्र विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनयानं बसलेले आहेत, म्हणजे नम्रतेने बसलेले आहेत. त्यांची कुशलता म्हणजे त्यांची तब्येत, त्यांच्या सगळ्याच पद्धतीने या ठिकाणी विचारणा केली आणि त्यांच्या समीप जाऊन बसलेले आहेत, जवळ जाऊन बसलेले आहेत. काही जणांनी या ठिकाणी भगवंतांना हात जोडून तथागतापुढे ते बसले आहेत. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्यांच्याजवळ बसले आहेत. काही जण काही एकही न बोलता भगवंताजवळ बसले आहेत. मगधातील या 10,000 ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यपला पाहिले. त्यांच्या मनामध्ये आता विचार आलेला आहे, हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे, की उरुवेला काश्यप या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? ज्या मगध देशातील जे लोक आलेले आहेत त्या लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की जे कश्यप आहे, हा कश्यपाचं जे कश्यपानं भगवान बुद्धाचं अनुयायित्व स्वीकारलं आहे का बुद्धांनी कश्यपाचं अनुयायित्व स्वीकारलं आहे, असं या ठिकाणी त्या बसलेल्या लोकांना प्रश्न पडलेला आहे. आणि मग त्या सर्वांच्या मनामध्ये उद्भवलेल्या ज्या भावना आहेत, जे प्रश्न आहेत, हे प्रश्न जाणून तथागत भगवान बुद्ध, कारण कुणाच्या चित्तामध्ये कुणाच्या मनामध्ये काय हावभाव चालत आहेत हे बुद्ध या ठिकाणी जाणत होते. आणि ह्या सगळ्यांच्या मनामधले उद्भवणारे प्रश्न जाणून तथागत या ठिकाणी उरुवेला कश्यपाला म्हणाले, हे उरुवालसी, तुला लोक महापुरुष म्हणत आहेत. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्रात त्याग केलास? हे कसे काय बरं घडले? भगवंतांनी असा प्रश्न या ठिकाणी त्या उरुवेला कश्यपला विचारला आणि कश्यपानं आता या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूचीच यज्ञ यागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळे मला यज्ञ याग आणि आहुती यात गोडी वाटलेली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उरुवेला कश्यप आपल्या आसनावरून उठला
आपले उत्तरीय जे वस्त्र आहेत त्याने एका खांद्यावर नीट असे सावरले आणि भगवंताच्या चरणी जाऊन तो त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केलेला आहे. आणि भगवंतांना तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. आणि तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि जेवढे ग्रस्तांच्या मनामध्ये हे प्रश्न उद्भवले होते ते या ठिकाणी समजले गेले. आणि उर्वेला काश्यप हा महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून आपले पवित्र जीवन अनुसरत आहे. नंतर ते दश सहस्त्र ब्राह्मणांच्या आणि ग्रस्त जे आहेत त्या ग्रस्तांच्या मनात उद्भवलेला जो प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्माचा या ठिकाणी उपदेश केला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याचप्रमाणे बिंबिसार ज्याचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आर्य आणि निष्कलंक धम्माचा आता मात्र रंग धारण केला आहे. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची त्या ठिकाणी घोषणा केली. हे दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्यांचे आकलन झाल्यावर अनिश्चितता या ठिकाणी नष्ट झाल्यावर सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगध राजा श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता मात्र या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात असा विचार आला होता की मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवान, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर एखादा अरहंत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल. ही माझी दुसरी इच्छा होती आणि हे भगवान, ती आता मात्र पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताची सेवा करणं मला शक्य झालं तर किती बरं होईल. ही माझी तिसरी इच्छा होती आणि भगवंत, ती सुद्धा आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवान, तीही आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंतांचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा आहे. भगवंत, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना या आणि अशा माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य आहे भगवंत, आश्चर्य आहे. जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, की जे गुप्त होते ते प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे. आणि म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची या ठिकाणी मला शिकवण दिली आहे. हे केवढे आश्चर्य आहे. भगवान बुद्धाला, या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला अजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा, असं या ठिकाणी बिंबिसार राजाने भगवंतांना काय केलेली आहे, विनंती केलेली आहे. आणि भगवंतांनी ती विनंती आता मान्य केली. आणि बिंबिसार जो राजा आहे तो भगवंताचा आता शिष्य झालेला आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ते भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया.
आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.